नमस्कार मंडळी. तर चला आज बनवूया मस्त दुधी भोपळ्याची भाजी. तर काय करायचं, चांगला कोवळा बघून असा दुधी घेऊन यायचा ताजा ताजा आणि त्याच्यावरची साल काढून घ्यायची. आता दुधी भोपळ्याची भाजी जास्त फारशी कोणाला आवडत नाही, पण अशा प्रकारे जर तुम्ही बनवली ना तर सगळेजण मागून मागून खातील, इतकी चवीला छान बनते. तर वरची साल काढून घ्यायची अशा प्रकारे आणि त्याचे छोटे तुकडे करून घ्यायचेत आपल्याला. आता बारीक मोठे जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता. इथे मी बारीक बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे म्हणजे दिसत नाही एवढं कुणाला कळत नाही. तर आता वाटण बनवण्यासाठी इथे घेतले हिरव्या मिरच्या, थोडंसं खोबरं घेतलं, लसूण घ्यायचं आणि आलं घेतलं. चांगलं त्याचं वाटण करून घ्यायचं. कढईमध्ये घेतले तेल, त्याच्यामध्ये घालायचं जिरं मोहरी आणि करून घेतलेलं वाटण घालायचं. वाटण चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये घालायचं आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी घालायचं आहे. एक पाव चमचा मीठ घातलेलं आहे. टोमॅटो चांगला मऊ झाला की घालायचं अर्धा चमचा हळद. चांगलं मिक्स करून घेऊयात. अर्धा चमचा घातलेला आहे धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. चांगलं मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये चिरून आपण स्वच्छ धुवून घेतला आहे तो दुधी घालायचा आहे. चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालायची. तर ही डाळ मी 1 तासभरासाठी भिजवत ठेवली होती, जेणेकरून पटकन शिजते. चांगलं मिक्स करायचं आणि घालायचं हवं तेवढं पाणी, जसं तुम्हाला घट्ट पातळ भाजी हवी तसं. सुकी भाजी बनवायचं तर ही सुद्धा बनवू शकता. आता इथे मी 2 चमचे घातलेले आहे शेंगदाण्याचं कूट आणि झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. तर रेडी आहे मस्त आपली डाळ आणि दुधीची भाजी. खूप चवीला छान लागते. नक्की अशा प्रकारे करून बघा. सिंपल आहे पण चव खूप छान लागते. तर आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब.